स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी रोहिणी आज परत एकदा तुमच्यासाठी खूप खास असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओचं टायटल तुमच्या समोर आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात येईलच की आजचा व्हिडिओ हा कशावर आहे. आजचा व्हिडिओ हा आहे की महालक्ष्मीची धनलक्ष्मी कुंचम सेवा असू दे, गंगाळ पात्र सेवा असू दे. बरेच जण म्हणतात ही शास्त्रात नाही, कुठल्या ग्रंथात नाही. मग नक्की काय खरं आणि काय खोटं? तर आजचा व्हिडिओ ना हा खूप खास आहे, कारण आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल खूप चर्चा होते, खूप बोललं जातं, लोकांना खूप विचलित केलं जातं आणि विविध स्वरूपात, म्हणजे काय म्हणून असं मला माहिती नाही. पण एखादी व्यक्ती जर एखाद्या कुटुंबाला किंवा एखाद्या स्त्रीला जर अध्यात्माकडे वळवत असेल ना, तर तरीही त्यांच्या पोटात दुखतं किंवा त्यांना त्रास होतो. कारण कुठलाही तंत्र मंत्र, खोट्या गोष्टी, जादू टोणा, अंगारे फुफारे हे करण्यापेक्षा जर अध्यात्माकडं जर का कोणाला वळवत असेल आणि त्या गोष्टी करून एखाद्याचं भलं होत असेल तर का नाही करावं? कारण या सेवेनी काय होणार आहे तर तुमचे 4 स्तोत्र मंत्र हे वाचल्या जाणार आहे, बोलल्या जाणार आहे आणि याने तुमच्या आयुष्यात ही सकारात्मक गोष्टही वाढणार आहे. आता बघा, कधीच काय होतं ना, एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट सांगितली की त्याच्यावर हा प्रत्यारोप केला जातो. अगदीच हरकत नाही आहे त्याला. पण मी स्पष्टच आता डायरेक्ट विषयावरच येते. धनलक्ष्मी कुंचम सेवा असू दे किंवा गंगाळ पात्र सेवा असू दे, या खरोखर शास्त्रात आहेत का आणि आपण त्या का कराव्यात, हे बराच प्रश्न बऱ्याच जणांना पडतो आणि सांगूनही त्यांना काही फरक पडत नाही. हे तर मात्र 100 नाही 101% खरं आहे. पण ज्याला अभ्यास आहे, ज्याला ज्ञान आहे, जो वर्षानुवर्ष त्याची साधना करत आहे, जो वर्षानुवर्ष त्याचा ग्रंथ पठण करून लोकांपर्यंत माहिती पोहोचवत आहे. आज मी वास्तुशास्त्रामध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये, अंकशास्त्रामध्ये 2018 पासून माझं जीव की प्राण ओतून मी त्याच्यातलं अध्ययन करत आहे. आज जर का विषय घेतला तर मला बोलावशी नाही वाटत, पण तरी जर का विषय घेतला तर शिक्षणामध्ये माझं स्वतःचं MSc BEd झालेलं आहे. मी मोठ्या प्रोफेसर लेवलवर लोकांना म्हणजे मुलांना शिकवलेलं आहे. आणि त्यानंतर स्वामींनी मला या वेगळ्या क्षेत्रात 2018 नंतर या वेगळ्या क्षेत्रात म्हणजेच अस्तित्व ज्योतिष साठी एक बॅलन्स म्हणून वास्तूतलं मला ज्ञान दिलं. आज 2018 म्हणजे किती वर्ष झाले बघा, 26 आणि त्याचा पुढे 6 आणि 2 8 वर्षाचा अनुभव. आज 8 वर्षाचा अनुभव आहे म्हणून आज मी तुमच्या समोर इथे काही गोष्टी आहेत त्या सांगू शकते. त्यामुळेच आज स्वामींच्या कृपेने, महालक्ष्मी आईच्या कृपेने 21 वर्षाचा तप जो वैभवलक्ष्मी महालक्ष्मी आईचे व्रत केलेत, त्यामुळे काही अनुभव आलेत आणि म्हणून मला ते तुमच्याबरोबर शेअर करावेसे वाटतात, तुमच्याबरोबर बोलावेसे वाटतात, म्हणून मी ते तुम्हाला सांगत असते. आज त्या 21 वर्षाची साधना, आज 8 वर्षाचा अनुभव, हजारो ग्रंथांचं पठण, हजारो पुस्तकांचं पठण करून आज मी इथे उभी आहे. तर ही फक्त आणि फक्त स्वामींची आणि महालक्ष्मीची कृपा आहे. स्वामी खरं मात्र माझ्या आयुष्यात 2020 मध्ये आले, 19-20 मध्ये आले. त्याआधी महालक्ष्मी आई होते, म्हणजे आले म्हणजे त्यांनी स्वतः मला त्यांच्या सानिध्यात घेतलं. पण त्यांनी सुरुवात करून ठेवली होती, बरोबर. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की आजकाल आहे ना, मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं त्रास होतो ह्या गोष्टीचा, म्हणून व्हिडिओ मध्ये बोलावंसं वाटतं आणि तुमच्यासमोरच मन मोकळं करावंसं वाटतं की ना, 4 पुस्तकं वाचली किंवा 4 पण नाही 4 पानं वाचली किंवा 4 रील्स बघितल्या की असे वास्तुतज्ञ उभं राहिलेत. आता 4 रील्स बघितल्या, 4 दिशा आणि 4 उपदिशा जरी त्यांना लक्षात आल्या तरी वास्तुतज्ञ होणारे लोक, 4 रील्स बघून 4 दिशा समजून वास्तुतज्ञ, ज्योतिषतज्ञ होणारी लोक आजकाल, तुम्हाला हे चमत्कार नमस्कार दाखवल्याशिवाय त्यांचा धंदा होत नाही. ठीक आहे, हा आहे स्पष्ट माझा शब्द. माझे शब्द वाईट वाटत असतील तर प्लीज माफ करा तुमच्या ह्या रोहिणीताईला, पण या गोष्टी आहेत. ठीक आहे, बरं चला, विषय काय आहे तर ही शास्त्रातली गोष्ट आहे. आज मला तुम्हाला पुरावाच द्यायचा आहे की ही शास्त्रात कशी आहे. बरं, शास्त्रात असून त्या शास्त्रातल्या गोष्टींचा, त्या पारंपरिक गोष्टींचा महत्त्वसुद्धा महत्त्वाचं आहे की नाही. उगाच कुठलंही गोष्ट उचलली आणि दिली लोकांना, तसंही चालत नाही. कारण काय होतं, आज एवढ्या वर्षांचा अनुभव, 8 वर्षांचा अनुभव, 21 वर्षांचा तप, या गोष्टी ज्या असतात ना, या एका नास्तिकला आस्तिक बनवण्याच्या सायकलमधला किंवा त्या ह्याच्यातला
प्रवास आहे आणि मी ते अनुभवलं आहे. नास्तिकला आस्तिक करण्याची ताकद ही स्वामींमध्ये आहे, महालक्ष्मी आईमध्ये आहे. तर अजून दुसरं काहीच शक्यच नाही. म्हणजे मी अशक्य ही शक्य करतात स्वामी असं म्हणते. करतील स्वामी कधीच म्हणत नाही, कारण करतील नाही, ते करतातच. त्यामुळे एकच गोष्ट सांगूशी इच्छित आहे की स्वतःला आधी एक साधासा प्रश्न विचारा. आपण दिवसभर घरासाठी धडपडतो, पैशाची जुळवाजुळव करतो, सगळ्यांच्या गरजा पूर्ण करतो, पण तरीही कधी असं वाटतं की पैसा हातात टिकतच नाही, कमावलेलं हातापर्यंत पोचतच नाही, किती कोपऱ्यात पैसे लपवून ठेवले तरीही समाधान मिळतच नाही. मनात एक सारखी काळजी असते. आता हे फक्त एकाच व्यक्तीबरोबर होतं का? तर नाही, हे अनेकांबरोबर होतं. खूप घरांमध्ये असंच चालू असतं. आणि याचं कारण म्हणजे फक्त की मेहनत कमी आहे का लोळून बसलेत का बेडवर वगैरे, असं नाही काही. तर अनेक वेळा आपल्या घरातील आर्थिक ऊर्जा जी आहे ती अस्थिर असते, मानसिक ऊर्जा जी आहे ती अस्थिर असते. त्यामुळे, आणि हे कुठून समजतं? तर हे अभ्यासातून समजतं. आणि म्हणूनच आपल्या धर्मात, आपल्या शास्त्रात लक्ष्मी स्थिर ठेवण्याच्या अनेक साधना दिलेल्या आहेत. एक गोष्ट अगदी स्पष्ट समजून घ्या. आपल्या शास्त्रात प्रत्येक गोष्ट आजच्या नावाने सापडलेच असं नाही. म्हणजे जे काही नाव दिलं आहे ते सापडेलच असं नाही. ठीक आहे. त्यामुळे कुंचम सेवा किंवा घंगाळपात्र सेवा हे शब्द कदाचित तुम्हाला नवीन वाटत असतील, पण ते नवीन नाही. त्यामागचं तत्व हजारो वर्षापासून आपल्या धर्मात आहे. उदाहरण द्यायचं तर श्रीसूक्तमध्ये लक्ष्मी मातेला धनधान्य सुवर्ण देणारी शक्ती म्हणून वर्णन केलेलं आहे. लोकांना फक्त श्रीसूक्त वाचायचं किंवा वाचायला सांगायचं कळतं, त्या श्रीसूक्ताचं महत्त्व कळत नाही. ठीक आहे. म्हणजेच धनप्राप्तीसाठी लक्ष्मी उपासना हा वेदकालीन आधार आहे. त्यानंतर विष्णू पुराणमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की लक्ष्मी ही भगवान विष्णूंची शक्ती आहे. जिथे पालन आणि स्थिरता आहे तिथेच लक्ष्मी टिकते. म्हणजे फक्त पैसा येणं पुरेसं आहे का? तर नाही. तो टिकणं, तो राहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. दक्षिण भारतात या तत्वांना अजून खोल पद्धतीने मांडलं गेलं आहे. आणि त्यामुळे यासाठी लक्ष्मी तंत्र आणि पंचरात्र आगम या ग्रंथामध्ये लक्ष्मी उपासना, नित्य उपासना, नित्यपूजा, अर्पण आणि ऊर्जा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन दिलेलं आहे. म्हणजेच देवाची उपासना फक्त मनाने नाही तर नियमित कृतीनेच करावी, हा विचार तिथून येतो. आता तुम्ही विचाराल की धनलक्ष्मी याचं काय? तर ताईंनो, अष्टलक्ष्मी स्तोत्रामध्ये लक्ष्मीची 8 रूपे सांगितलेली आहेत. त्यातलं एक रूप म्हणजे धनलक्ष्मी. म्हणजेच संपत्ती, आर्थिक स्थिरता ही वेगळी साधना आहे जी शास्त्र आधारित आहे आणि त्याचा विचार केलेला आहे. आणि दक्षिण भारतात जी प्रसिद्ध साधना आहे ज्यामध्ये लक्ष्मी कुबेर धनाकर्षण पूजा म्हटली जाते, त्यात स्पष्ट सांगितलेलं आहे की धन साठवणं, अर्पण करणं आणि देवाशी जोडणं यामुळे धनप्रवाह वाढतो. आता ताईंनो, या सगळ्या शास्त्राचा अर्थ एकत्र केला तर आपल्याला काय समजतं की लक्ष्मी ही एक ऊर्जा आहे. ती चंचल आहे, स्थिर राहत नाही. पण योग्य साधनेने तिला स्थिर करता येतं आणि त्यासाठी संचय, श्रद्धा, सातत्य गरजेचं आहे. आणि याच तत्वावर उभ्या आहेत धनलक्ष्मी कुंचम सेवा, घंगाळपात्र सेवा, अष्टलक्ष्मी सिद्ध सेवा. भरपूर आहेत. नावं इथं घेतली तर रील्स बघून नवीन ज्योतिषतज्ञ आणि वास्तुतज्ञांना परत काहीतरी कंटेंट सापडेल आणि चालू होतील. अभ्यास नाही लागत, त्यांना कॉपी करावं असं वाटतं आणि कॉपी करून कोणीही होत नाही. कॉपी म्हणणारीच लोक आता कॉपी करायला लागलेत असं मला आता म्हणू इच्छित आहे मी. जाऊ द्या. जेव्हा तुम्ही कुंचम सेवेत थोडं अर्पण करताना किंवा घंगाळपात्रात नाणी साठवताना, तेव्हा तुम्ही फक्त पैसे साठवत नाही तर तुम्ही लक्ष्मीला स्थिर करत आहात. तुम्ही संपत्तीची सवय लावत आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ऊर्जेचा प्रवाह योग्य दिशेने नेत आहात. काही जण पात्रात नाणी टाकतात, त्यात हळद कुंकू, तांदूळ किंवा पवित्र पोटली ठेवतात, जवाधू पोटली ज्याला म्हणतात, आणि ही सेवा श्री बालाजींशी जोडतात आणि ती आहे. ताईंनो, तुम्हाला सांगते, ह्या सेवेचं सुद्धा एक खूप खोल अर्थ आहे. कारण दक्षिण भारतात विशेषतः तिरुपती बालाजी मंदिरात लोक नाणी अर्पण करतात. ही परंपरा फक्त देणगी नाही तर समर्पण आणि संचयाचं प्रतीक आहे.
म्हणजेच आपण जे करतोय ते काही नवीन नाही, ते आधीपासूनच वेगवेगळ्या पद्धतीने चालत आलेली परंपरा आहे. आता एक महत्त्वाचा गैरसमज ही सेवा सांगणारे श्रीमंत होतात. बाप रे! किती लोकांना म्हणजे काय म्हणजे बुद्धीचा खेळ जो आहे ना, तो कसा जातो, कसा त्रास देतो हे बघा. तर ताईंनो, जर एखादी बाई दुसऱ्या बाईला चांगली गोष्ट सांगते, तर तिचं काही कमी होतं का? उलट आपण जे देतो, तेच आपल्याकडे परत येतं. हा निसर्गाचा नियम आहे. जर तुम्ही एखादी सेवा इतरांना सांगता, तर त्याला तुम्ही सांगितल्याने तुमचं पुण्य वाढतंय ना. अहो, पुण्याकडे बघा, पुण्याचा साठा वाढवा. तुम्ही एखाद्याच्या घराला मदत करत आहात, एखाद्या आईची चिंता कमी करत आहात, एखाद्या ताईच्या घरात चांगली ऊर्जा निर्माण करायला प्रयत्न करत आहात. फायदा तुमच्याही आयुष्यात होणार आहे त्याचा, फक्त त्याचा नाही. म्हणून ही सेवा फक्त पैसे मिळवण्यासाठी नाही, तर संपूर्ण आयुष्य संतुलित करण्याची सेवा आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, आजपासून एकच छोटासा निर्णय घ्यायचा आहे. ही सेवा स्वतः करायची आहे, अनुभव घ्यायचा आहे, मग दुसऱ्यांना ब्रह्मज्ञान शिकवायचं आहे. आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत, लोकांपर्यंत हे पोचवायचं आहे, श्रद्धेने करायचं आहे. कारण कदाचित त्याचमुळे एखाद्या घरात स्थिरता येऊ शकते आणि कुटुंबाला आनंद मिळू शकतो. त्यामुळे शेवटी एकच सांगते, जिथे श्रद्धा आहे, जिथे सातत्य आहे, तिथे लक्ष्मीचा वास आहे. आणि जर तुम्हाला या गोष्टीत अजूनही काही प्रश्न असतील की ताई हे असं कसं, ते तसं कसं, तर सगळं मी सांगणार आहे. तुम्हाला अगदी सगळं सांगणार आहे. आता कुंचमबद्दल अजून एक गोष्ट मला ॲड करायची ह्याच्यामध्ये, की आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या तुमची ह्याने प्रगती होते म्हणजे होते. काय होतं? सुख, शांती, पैसा तुम्हाला लाभतो, कारण लक्ष्मी माताची कृपा होते. आता एक शब्द आहे बरं का कुंचम सेवेचा, तो शब्द जो आहे ना कुंचम सेवेमध्ये, मी तुम्हाला सांगते की याला वेगळ्या वेगळ्या प्रांतात याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने नावाजलेलं आहे. ठीक आहे, वेगळ्या वेगळ्या नावांनी ह्याला ओळखलं जातं. त्यामुळे जसं आंध्रामध्ये याला कुंचम म्हणतात, तेलंगणामध्ये याला कुबेर कुंचम म्हणतात आणि कन्नडमध्ये याला कुंचलू म्हणतात. याचे भरपूर नावं आहेत. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला मी सांगते, उगाच कोणी काही सांगतंय, कोणी तुम्हाला भरकटवतोय म्हणून तुम्ही या गोष्टी हे करू नका. मला काय म्हणायचं आहे, स्वतः केल्याशिवाय ना, ते एक म्हण आहे ना की ते दिसत नाही, तोंडावर तर म्हण आहे, पण आता मला ती आठवत नाही आहे. तर ते लक्षात घ्या आणि त्यानुसार गोष्टी करा. तुम्हाला स्वतः जेव्हा अनुभव येईल तेव्हा तुम्ही दुसऱ्याला सांगाल. त्यामुळे चला, देवाची सेवा करण्यासाठी कुठल्याही गोष्टीचा आधार घेण्यापेक्षा, कोणालाही कमी जास्त बोलण्यापेक्षा तुमची सेवा करत राहा, सेवेचा फायदा, सेवेचा अनुभव घेत राहा आणि त्यानुसार तुमची सेवा करा. ठीक आहे, तोपर्यंत काळजी घ्या आणि तुम्ही तुमच्या सेवा, उपासना, पूजा या श्रद्धेने आणि पूर्ण तत्वाने करा. तुम्हाला नक्कीच त्याचे फळ मिळतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.